नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजचा जो व्हिडिओचा विषय आहे की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे नॉन एक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे एक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स याच्यामध्ये निश्चित फरक काय आहे. तर अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, जे मी थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन डेव्हलप केलेली आहे, त्या थिअरीनुसार जी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती सन आणि अर्थ यांच्या दरम्यान क्रिएट झाली. जी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, नॉन एक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, ही सन आणि अर्थ यांच्या दरम्यान तयार झालेली आहे. तिथे द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ टाइम तिथे डिफरन्शिएट होत नाही आणि तिथे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम फॉलो होतो. एव्हरीबडी कंटिन्यूज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अलाउंग द स्टेट लाइन अनलेस इट इज ॲक्टेड बाय अ अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स. हा जो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे, म्हणजे हा पहिला नियम काय सांगतोय की पहिल्या नियमानुसार टाइम ऑफ रेफरन्स डिफरन्शिएट होत नाही आणि जी दुसरी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, त्याला एक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स असं बोलतात. त्याच्यामध्ये फ्रेम ऑफ रेफरन्सच मुव्हिंग असते, फ्रेम ऑफ रेफरन्सच कॉन्स्टंट नसते, ती डिफरन्शिएट झालेली असते. ती जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती सन, अर्थ आणि मून यांच्या दरम्यान क्रिएट झाली. तर या व्हिडिओचा जो विषय आहे तो हाच आहे की फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे नेमकं काय. तर फ्रेम ऑफ रेफरन्स, जी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे ती सन स्टँड फॉर द सेंट्रल फोर्स आणि अर्थ ज्याच्या फोर्स अप्लाय होतोय ती बरोबर. या दोघांच्या दरम्यान जी फ्रेम ऑफ रेफरन्स असते त्याला इनर्शियल व नॉन एक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स बोलतात. आणि सन, अर्थ आणि मून डिफरन्शिएट, मून टाइम ऑफ रेफरन्स डिफरन्शिएट करतो. मून काय करतो? टाइम ऑफ रेफरन्स डिफरन्शिएट करतो. आपण ज्या एक्सलरेटेड गाडीमध्ये बसलेलो असतो ना, तिथे हाच प्रकार घडत असतो. मून काय करतो? डिफरन्शिएट करतो आणि सन काय करतो? इंटिग्रेट करतो. अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं. त्या पुस्तकाचं नाव सगळ्यांना माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड. सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट असं त्या पुस्तकाचं टायटल आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.